अहिल्यादेवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या उन्हाळी संस्कार शिबिराचे प्रमुख आमच्या बोरी गावचे सुपुत्र मल्हारी दादा सोडणवर, उपाध्यक्ष हरिभक्तपरायण श्री ठोंबरे, हरिभक्तपरायण श्री नरोटेजी साठेजी, माझे बालमित्र आणि वर्गमित्र या संस्थेचे सचिव हरिभाऊ हद्दाळ, या संस्थेचे सर्वच पदाधिकारी, या मुलांना शिकवणारे सर्व शिक्षक, उपस्थित असलेले हरिभक्तपरायण देवरकरजी, आमच्या बोरीचे सुपुत्र प्रशांत, उपस्थित सर्व माता बंधू भगिनी आणि छोट्या बालमित्रांनो, मी मल्हारी दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देईन. तुमचे विशेष आभार याच्यासाठी व्यक्त करेन की दौंड तालुका हा तसा निसर्गाची अवकृपा असलेला तालुका. दौंड तालुक्यावर सदैव पावसाने पाठच फिरवली आणि अशा प्रतिकूल परिस्थितीतल्या या दौंड तालुक्यातली आमची बोरी पार्टी. गाव म्हटलं की जुन्या काळातल्या गावातल्या सगळ्या रूढी रीती परंपरा या आल्या, पण बोरी पारधी गावाने जपली होती ती माझ्या आजोबा. त्यांच्या आजोबाचंही नाव मल्हारीच होतं. त्यांचे वडील कुस्तीगीर होते, भिकोबा. सुरुवातीला SRP मध्ये होते. यथावकाश काकासाहेब थोरात आमदार असताना पुणे पोलीस मध्ये पुन्हा बदली झाली. म्हणजे त्या काळातले मल्हारी दादा, लक्ष्मणराव सोडणर, प्रशांत तुमचे आजोबा, भिकोबा तात्या ताडगे, जे दौंड तालुक्याचे 1962 ते 67 या कालावधीमध्ये तालुक्याचे उपसभापती होते. नेवशे मळ्यातले सायेजी नाना, बायाजी नाना, तानाजीराव, अशी असंख्य नावं घेता येतील. ही नावं मुद्दाम याच्यासाठी घेतो की गावाची जडणघडण करण्यासाठी, गावामध्ये माणुसकी जपण्यासाठी संतांची जी परंपरा आहे, संतांची जी शिकवण आहे, ती त्याही काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही बोरी पारधी गावाने जपली. आणि त्या काळात त्याचा लावलेला जो वृक्ष आहे, कदाचित तो बीज स्वरूपामध्ये असेल. मल्हारी दादा, तुम्ही आणि हरिभाऊ या सगळ्या मंडळीने आता त्याचं वटवृक्षात रूपांतर केलंय आणि त्या वटवृक्षाचं नाव आहे संस्कार वृक्ष. आणि हा संस्कार वृक्ष या निमित्तानं मला इथं दिसतोय. माने सरांना मी विशेष धन्यवाद याच्यासाठी देईन की माने सर, तुम्ही मनोगत व्यक्त करत असताना तुम्हाला इतकं भरून आलेलं होतं की एक क्षण असा आला की तुम्ही निशब्द झालात. आपली लेक माहेरून सासरी जाताना आईचं काळीज जसं गलबलून जातं, तिला काही सुचत नाही. आपली लेक आता माहेरी चाललेली, माहेरून सासरी चाललेली, काय बोलावं काय बोलू नये या विवंचनेमध्ये ती माता माऊली असते. तुमची अवस्था संतांनी सांगितलेल्याप्रमाणे की गुरुच्या ठाई ही माता असते, गुरुच्या ठाई वात्सल्य असतं, गुरुच्या ठाई प्रेम असतं, गुरुच्या ठाई ममता असते. आणि या सगळ्या भावभावना माने सर तुमच्या रूपानं इथं मला अनुभवायला मिळालं. बऱ्याचदा आपण, आता तुम्ही सगळे हरिभक्तपरायण मंडळी आहात, मी वेगळं तुम्हाला काही सांगायला नको आहे. तुम्ही ते प्रत्यक्ष करताय, अनुभवताय आणि या छोट्या छोट्या लहान मुलांच्या मध्ये हे बीज तुम्ही लावायचं काम करताय.
संस्कार संस्कार म्हणजे माता माऊलींवर दुसरं तिसरं काही नसतं. आपण जे सांगतो ते मुलाने ऐकावं. सर बसा, इथं रसाळ सर आहेत, बाकीचे असं येऊन बसलात तर बरं होईल, काही हरकत नाही. या, इथं खुर्ची पण आहे, खाली छान मांडी घालून बसता येईल. उरुळी कांचनला एंजल स्कूल आहे, त्याच्यामध्ये सुनील रसाळ शिक्षक आहे. असू द्या असू द्या, काय हरकत. तुम्ही बसून घ्या, जरा बरं वाटतं जरा. तर हे लावलेलं वळण, ही लावलेली शिस्त, घरातली मोठी माणसं जे सांगतात ते ऐकणं आणि ते सांगितलेलं आचरणामध्ये आणणं, याचं नाव संस्कार असतं. मुलांचं ऐकत नाही असं जेव्हा आम्ही सातत्यानं म्हणतो, नेहमी म्हणतो, कदाचित तिथे बसलेले अनेक माता माऊली असतील, काही पालक असतील. मी तिथं मगाशी बसलेलो असताना हातवळांचे बसलेले होते तिथे युवा कार्यकर्ते. 10 दिवस कशी मुलं राहिली, मोबाईल शिवाय ही 10 दिवस ही मुलं राहिली. आणि हे सातत्यानं घडलं गेलं पाहिजे. ही भावना त्यांनी बोलून दाखवली. याच्यातच या संस्काराची यशस्वीता, की आपल्याशिवाय ही मुलं राहतात. पहिल्या दिवशी तुम्हालाही कदाचित झोप आलेली नसेल आणि या मुलांनाही झोप आलेली नसेल. दादा, तुम्ही मागाशी सांगितलं की तब्बल 10 दिवस झाले की या गेटच्या बाहेर सुद्धा आम्ही पाऊल टाकलं नाही. म्हणजे हा तुमचा निश्चय, काम करण्याच्या विषयी असलेली तुमची पोलिसी शिस्त जी आहे की अहर्निश सेवा में 24 तास तुम्ही सेवेमध्ये असता. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ही जी तुमचं घोषवाक्य आहे आपलं, ते तुम्ही तंतोतंत इथं पाळताय. की मी रक्षण करता आहे, तो समाजाचा तर आहेच आहे, कायद्याचं रक्षण करता आहे, पण माझ्या समोर असलेली माझी छोटी छोटी मुलं जी आहे, या मुलांना घडवण्याची एक नैतिक जबाबदारी माझी, आणि ती पार पाडताना कर्तव्यापासून कुठेही तुम्ही बाजूला गेला नाही, म्हणून या गेटच्या बाहेर तुम्ही गेलेला नाही. म्हणून दादा आणि यांच्या सर्व टीमला आपण टाळ्या वाजवून मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करूया. तुमच्याशी चर्चा करताना मला जे जाणवलं की त्याच्यातली आत्मीयता जाणवली, त्याच्यातली तळमळ जाणवली, त्याच्यातला जिव्हाळा जाणवला. अरे, आमच्या लहानपणी आम्हाला जे काही मिळणं आवश्यक होतं, कदाचित ते मिळालं असेल, मिळालेलं होतं, पण ते परिपक्व होतं का नाही. पण आता उद्याची ही जी पिढी आहे, या उद्याच्या पिढीची जडणघडण, मगाशी तुम्ही सांगितलं की आमचे भारतीय सण जे आहे ते भारतीय सण आम्हाला कळाले पाहिजे. आणि मुलांनो आणि मुलींनो, प्रत्येक आमच्या भारतीय संस्कृतीचा, आमच्या हिंदू संस्कृतीच्या प्रत्येक सणाच्या पाठीमागं विज्ञान आहे. विज्ञानाच्या सोबत अध्यात्म सुद्धा आहे. आणि या अध्यात्माच्या सोबत सुद्धा जी भक्ती म्हणतो आपण, जी साधना म्हणतो आपण, ज्याला तपश्चर्या म्हणतो आपण, ती तपश्चर्या दडलेली आहे. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यामध्ये जी आपण इथं काम करतो ते समजलेलं आहे. हरिपाठ आपण म्हणतो, या हरिपाठामध्ये असलेली एक लय आहे, एक आकार आहे, एक उकार आहे, हे संगीत आहे, आणि त्या सर्वांचा परिणाम आपल्या शरीराच्या वाढीवर, आपल्या मनाच्या वाढीवर, आपल्या विचाराच्या वाढीवर, आपल्या विवेकाच्या वाढीवर तो संस्कार रूपानं होतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मुलांना पुण्य पुण्य म्हणजे तरी दुसरं तिसरं काय असतं. आपल्या आईवडिलांचं ऐकणं हे सुद्धा एक प्रकारचं पुण्यच आहे. आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्यावर हुकूम आपण वागणं हे सुद्धा पुण्यच आहे. आपल्या मित्राला, आपल्या सहकार्याला आपण मदत करणं हे सुद्धा पुण्यच आहे. मुलींनी किंवा सुनाबाळांनी आपल्या सासू सासऱ्यांचं ऐकणं हे सुद्धा पुण्यच आहे. आपण स्वतः स्वच्छ राहणं, आपला परिसर स्वच्छ ठेवणं, आपलं घर स्वच्छ ठेवणं, निसर्गाची सेवा करणं हा सुद्धा पुण्याचाच भाग आहे. मगाशी इथं दादा तुम्ही प्रार्थना घेतली, सुरुवातीला मी ऐकत होतो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा. हाच खरा धर्म आहे. माणुसकी जी असते ती या संस्कारातून मिळते, या हरिभक्ती परायणातून मिळते. तुम्ही मुलांना संगीत शिकवलं,
मी पालकांना विनंती करेन की त्यांना असलेलं साहित्य घेऊन द्या, किंवा 2-2 मुलांच्या मध्ये, 4-4, 5-5 मुलांच्या मध्ये ते साहित्य घेऊन द्या. कुणाला तबला शिकायचा असेल, कुणाला हार्मोनियम शिकायचा असेल, कुणाला सिंथेसायझर शिकायचा असेल, कुणाला पखवाज शिकायचा असेल, कुणाला ढोलकी शिकायची असेल, कुणाला गळ्यामध्ये विणा घालून विण्याची एक तार सुद्धा छेडायची असेल, गळ्यामध्ये विणा घालून देवाच्या पुढे उभं राहणं ही तर सर्वात मोठी साधना आहे, ही सर्वात मोठी तपश्चर्या आहे. इतर माणसाला इकडे तिकडे जायला परवानगी आहे, बरोबर ना, पण ज्याच्या गळामध्ये विणा आहे, तुम्ही विणेकरीच आहात सर. एक निश्चय केला, एक तपश्चर्या ठरवलेला आहे की या मुलांना आम्हाला त्याच्या उद्याच्या आयुष्यामध्ये आमची जी भारतीय संस्कृती आहे, आमची जी हिंदू संस्कृती आहे, ही नुसती समजून द्यायची नाही, तर त्यांच्या आचरणामध्ये उतरवायची. आजूबाजूचं दृश्य जेव्हा आपण पाहतो, आजूबाजूचे जेव्हा प्रसंग आपण पाहतो, कदाचित मला असं वाटतं की ही मुलं हळूहळू जशी जशी मोठी होत जातील, ही समाजातली ही चांगली मुलं म्हणून ओळखली जातील. कुणाच्या मदतीवर ही मुलं अवलंबून राहणार नाही, कुणी मला सहाय्य करेल याच्यावर अवलंबून राहणार नाही. ही मुलं एकमेकाला सहाय्य करतील, एकमेकाला मदत करतील. आता 2-3 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. रात्रीचा जेव्हा पाऊस होतो तेव्हा आपण घरामध्ये असतो, पण त्या झाडावर असलेलं चिमणीचं घरटं जेव्हा त्या पावसाने खाली पडतं, तेव्हा ती चिमणा आणि चिमणी रात्रभर बोलत असते की दिवस कधी उगवणार आहे. आता त्यांची जी छोटी छोटी पिलं असतात, त्या पिलांना आपल्या पंखाखाली घेते, त्यांना आपल्या शरीराची ऊब देते आणि सूर्यनारायण उगवण्याची वाट पाहते. याच्यासाठी वाट पाहते की कुणीतरी माणूस नावाचा प्राणी तिथे येईल, आम्हाला काड्या देईल आणि आमचं घर उभं करेल. अशा मदतीच्या अपेक्षेनं चिमणा चिमणी वाट पाहत नाहीत. ती वाट पाहतात फक्त दिवस उगवण्याची. दिवस उगवला की आकाशामध्ये झेप घेतात, असंख्य काड्या गोळ्या करतात आणि त्या गोळा केलेल्या काड्याच्या रूपानं स्वतःचं घरटं चिमणा आणि चिमणी पुन्हा बांधतात. कुणाच्या मदतीवर अवलंबून राहत नाही. मुलांनो, दादांनी आणि या सर्व मंडळींनी तुम्हाला जो हा संस्कार दिला की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा. पायावर उभं राहताना त्याला अध्यात्माची जोड द्या, त्याला संस्काराची जोड द्या, त्याला चांगल्या वळणाची जोड द्या, त्याला चांगल्या शिस्तीची जोड द्या. आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. तेजस कुठं बसले? त्या गेले मला वाटते. आता आईवडिलांच्या पाया पडल्याशिवाय बाहेर जात नाही. मुलांना आणि उपस्थित पालकांना माझी नम्र विनंती आहे की देव जर शोधायचाच असेल तर तो देव हा आईवडिलांच्या चरणाशी, आईवडिलांच्या पायाशी आहे. दुरून येणारी आपली आई पहा. आई जवळ आली तर कधीतरी तिला मिठी मारा आणि तिच्या टाळूवरून हात फिरवा. केस विरळ झालेली असतील, संसाराचं ओझं वाता वाता आपल्या माता माऊलीचं कधी डोक्यावरचे केस गेले कळाले नाही. आपले वडील मुलांवर रात्री झोपल्यानंतर त्यांच्या तळपायाला हात लावून पहा. गरम उष्ण त्यांचे पाय झालेले असतात आणि पायाला जी कुरपा असतात ना मुलांना आईवडिलांच्या, ती हिरे आणि मोती आणि माणिक याच्यापेक्षा कितीतरी मौल्यवान अशी ही आपल्या आईवडिलांच्या पायाची कुरपा असतात. ती कुरप ही कष्टाची जाणीव देतात. ती कुरप तुम्हाला उद्या मोठे करण्यासाठीचे घेतलेले अपार कष्ट असतात त्याची जाणीव देतात. ती कुरप जी असतात तुम्हाला उद्या मोठेपणी चांगलं वागायचं आहे, एकमेकाशी बंधुत्वाच्या नात्याने वागायचं आहे, एकमेकाशी मानवतेच्या नात्याने वागायचं आहे. हा संस्कार आमचे आई वडील आम्हाला त्यांच्या कृतीतून देत असतात. समाजात आपण अनेक गोष्टी पाहतो, चांगल्या पाहतो, वाईट पाहतो. चांगलं कशाला म्हणायचं आणि वाईट कशाला म्हणायचं हे बऱ्याचदा त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. पण ही जरी परिस्थिती असली तरी ही अलीकडच्या काळामध्ये ही जी संस्कार शिबिरं घडत आहे, ही संस्कार शिबिरं ही त्या त्या गावाची ओळख निर्माण व्हायला लागली. मला मागाशी दादांनी सांगितलं की पनवेलवरून मुलं आलेले, इंदापूरवरून आलेली मुलं, दौंड, हवेली, बारामती, इंदापूर अशा तालुक्यातून मुलं आली. कदाचित असा संदेश गेलेला असेल
की पद्मावतीच्या तळ्याजवळ मल्हारी दादा नावाचा पोलीस दलामध्ये असलेला नौजवान एक अध्यात्माचं वेड लागलेला आहे, मानवतेचं वेड लागलेलं आहे आणि त्याचे सर्व सहकारी एकत्र येऊन माणुसकीची जोपासना करण्याचं काम या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांच्यासाठी एक गारव्याच्या रूपाने इथं करतोय. कदाचित हा संदेश सर्व ठिकाणी तर गेलेला नाही ना, आणि त्याच संदेशातून ही शिबिरं जी घडतायत ती त्याच्यातून घडतायत असं वाटावं, असं हे केलं. आणि याच्यासाठी असावी लागते आतमध्ये उर्मी, याच्यासाठी आता असावी लागते आतमध्ये जिव्हाळा, याच्यासाठी असावी लागते समाजाविषयीची असलेली जाणीव, समाजाविषयीची असलेली आत्मीयता, समाजाविषयी असलेली तळमळ. ही तुम्ही आम्ही ठरवू ना. वर्षभराची वाट पाहण्यापेक्षा निश्चितपणे आपण असं ठरवूया की दर महिन्याला आपण कुठल्या ना कुठल्या रूपानं इथं एकत्र येऊया. तुम्ही वारीचं वैशिष्ट्य मगाशी मला सांगितलं, मला वाटतं ठोंबरेजी तुम्हीच मला सांगितलं की एकमेव आमची अशी वारी आहे, दिंडी आहे. संत तुकाराम महाराजांची जेव्हा पालखी देहूवरून पंढरपूरला मार्गक्रमण करत असते, की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे असे सांगणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये 237व्या क्रमांकाची आमची ही दिंडी आहे. ही अतिशय सर्वात क्रमांक 1 ची दिंडी आहे. ही या अर्थाने दिंडी आहे की आम्ही प्रत्येकाची आत्मीयतेने काळजी घेतो, प्रत्येकाची त्यांना ताजं अन्न कसं मिळेल त्यांच्या आरोग्याची काळजी घेतो. दिंडीतले सगळे लोक जेवल्याशिवाय आम्ही कुणीही जेवत नाही. ही भावना, जसं आई आपल्या घरातली सगळी लेकरं पूर्ण जेवल्याशिवाय तिला टोपल्यामध्ये भाकरी आहे किंवा नाही याची ती काळजी करत नाही, याची ती चिंता करत नाही, पण माझी लेकरं सगळी जेवली पाहिजे, उपाशी पोटी कोणी राहता कामा नये याची काळजी जशी आई घेते तशी आईच्या मायेनं काळजी घेणारी मंडळी या दिंडीचे प्रमुख आहेत. हाच तर आमचा गुणगौरवाचा भाग, हाच तर आमच्या अभिमानाचा भाग या निमित्तानं या दिंडीमध्ये आहे. ही आमचं वैभव नाही का? हे किती मोठं वैभव आहे. मागणीत माणसं नुसती बोलून दाखवत असतात, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये आचरणामध्ये आणणारी माणसं समाजामध्ये फार थोडी असतात. ती या रूपाने इथं व्यासपीठावर बसलेली दिसतात. आपल्या पाठीशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी इथं आहेत. आत्ता नुकतीच चौंडीला त्यांची जयंती झाली. उभ्या महाराष्ट्रातून असंख्य भक्त त्या ठिकाणी आले. ते याचसाठी आलेले होते की एक संदेश तिथून घेऊन जातात. एक समतेची भूमी, सामंजस्याची भूमी, परोपकार करण्याचा विचार, पुण्याचा विचार हा त्या माता माऊलीच्या सानिध्यात आपल्याला मिळतो. तो वसा आणि वारसा मुलांना तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जोपासायचा. माझ्या मातांना विनंती आहे, पित्यांना विनंती आहे की तुम्ही वेगळं काही सांगण्यापेक्षा तुमच्या आचरणातूनच आपण सुरुवात करू. घरामध्ये सकाळी उठल्यानंतर आपण दोन्ही हात जोडून परमेश्वराच्या समोर उभं राहतो. आपणच आपल्या आईवडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडलो तर मुलांना सांगावं लागत नाही की तू आईवडिलांच्या पाया. सकाळी आपण मुलांशी संवाद साधताना, घरातल्या माणसाची संवाद साधताना आपल्या बोलण्यातली ती तीव्रता आहे ती उंच आवाजात न जाता मधुर मवाळ प्रेमळ आवाजात जर आपण एकमेकाशी बोलत राहिलो तर मुलं तेच आपलं अनुकरण करतात. तीच आणि तशाच प्रकारची मुलं आपल्याकडून शिकतात. हा एक संस्काराचा भाग घरातच असतो. मी तुम्हाला इथे उपदेश करण्यासाठी आलेलो नाही. मला जे जाणवतंय की आमच्या बोरीपारधी गावामध्ये हे संस्कार रूपी जे झाड आता प्रफुल्लित होत आहे, कदाचित त्याचा भविष्यामध्ये वटवृक्ष होईल. आणि संस्कार पाहायचा असेल तर या पद्मावती तळ्याच्या किनाऱ्यावर मल्हारी दादा आणि हरिभाऊ आणि नरुतेजी किंवा तुम्ही सगळ्यांनीच लावलेलं संस्कार रूपी पिंपळाचं झाड, वडाचं झाड तिथं पाहायला जा. त्याच्यासाठी मी इथं तुमच्याशी संवाद साधतो. दुसरी बाब त्याच्यातली आणखी महत्वाची, मला इथं असं सांगण्यात आलं की याच्यानंतर ही मुलं जी इथं आलेली आहे ती पालकांचं पाद्यपूजन करणार आहेत. मुलांनो, तुमच्या आयुष्यातला हा अत्यंत अत्यंत भाग्याचा असा क्षण आहे. पंढरीला, आळंदीला, मथुरा, काबा, काशी कुठंही जायची गरज असत नाही. तीर्थक्षेत्र जे असतं
ते सर्वच तीर्थक्षेत्र आहे ते आपल्या आईवडिलांच्या चरणाशी आहे. तुम्ही जी आईवडिलांची आता पाद्यपूजा करणार आहात ना, आईवडिलांची जी पूजा करणार आहात ना, जी फुलं अर्पण करणार आहे ती फुलं अशी पायदळी इकडे तिकडे तुडवू नका. त्यातले प्रत्येक पाकळी ना पाकळी ही गोळा करा. जसं आपल्या आवडत्या वहीमध्ये, आवडत्या पुस्तकामध्ये एखादं मोरपीस आपण जपून ठेवतो, आपली बालपणीची आठवण म्हणून आयुष्यभर ते मोरपीस जपून ठेवतो, तसं या पाकळ्या तुमच्या वह्यांच्या पानामध्ये, तुमच्या पुस्तकांच्या मध्ये आणि सदैवपणे आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्या जपून ठेवा. त्या पाकळ्या तुम्हाला प्रेरणा देतील, त्या पाकळ्या तुम्हाला जगायचं बळ देतील, त्या पाकळ्या समाजामध्ये वागायचं कसं हे तुम्हाला शिकवतील, त्या पाकळ्या इथं दिलेला संस्कार तुम्हाला दिसतील, या पाकळ्या तुम्हाला मल्हारी दादा दिसतील आणि इथं बसलेले सगळे जण आहेत त्या दिसतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शिबिरातले आम्ही एक शिबिरार्थी आहोत हे तुम्हाला जाणीव सातत्यानं करून देतील. म्हणून त्या पाकळ्या तुम्ही जपून ठेवा. आणि पालकांना सुद्धा माझी विनंती की तुम्हाला जे वागायचं ते बोलण्यातून, वागण्यातून, चालण्याच्या कृतीतून आपण ते सदैवपणे करावं असं मला वाटतं. आणि जाताना फक्त एकच छोटीशी गोष्ट थोडीशी महाभारतातली सांगतो आणि मी इथं थांबतो. महाभारतातली गोष्ट अशी आहे की तुम्हाला सगळ्यांना महाभारत म्हटलं की कौरव पांडव, त्यांचे गुरु द्रोणाचार्य, हे सगळं तुम्हाला आठवत आहे. एखादं शिबिर झालं की छोटीशी परीक्षा सुद्धा त्या निमित्तानं तिथं घेतली जाते. तसं त्या दिवशी द्रोणाचार्य, भीष्म, धृतराष्ट्र हे सगळे आलेले होते. 100 कौरव तिथं होते, 5 पांडव होते, कुंती होती, गांधारी होते, सगळं होते. द्रोणाचार्य तिथे उभे होते. प्रत्येक जण येत होता आणि इथं तू काय शिकलास म्हणून विचारलं जात होतं. प्रत्येक जण येत होता. कुणी दुर्योधन तिथं आला, तो म्हणला मी गदा युद्धामध्ये अतिशय निपुण आहे. अर्जुन तिथं आले, त्यांनी सांगितलं की मी धनुर्विद्येमध्ये अतिशय निपुण आणि पारंगत आहे. प्रत्येकाने आपलं कौशल्य सांगितलं. नकुल आणि सहदेव आले, त्यांनी सांगितलं की तलवारबाजीमध्ये मी अतिशय निष्णात आहे. चांगला सर्वोत्तम घोडा कोणता असावा हे ओळखण्याची नजर माझ्याकडे आहे. उत्तम अश्वपारकी मी आहे. आणि सर्वात शेवटी येतात ते युधिष्ठिर, ज्याला धर्म म्हटलेला. प्रत्येकाने वेगवेगळ्या विद्या शिकलेल्या होत्या. धर्म समोर येतात आणि सांगतात या शिबिरातून, द्रोणाचार्यांच्या याच्यातून मी एकच गोष्ट शिकलो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, अरे एकच गोष्ट काय शिकलास तू? बरं शिकला ती कोणती शिकला तेच तरी सांग. त्यांनी सांगितलं याच्यातून शिकलो की सत्यम वद, नेहमी सत्य बोलावं, नेहमी खरं बोलावं. हे जेव्हा सांगितलं तेव्हा सगळ्यांना अतिशय आनंद. जे धर्माने त्या काळामध्ये सांगितलं की सत्यम वद, या शिबिरातून मल्हारी दादा तुमच्या आणि या सगळ्या शिबिरातून ही मुलं उद्याचा सामर्थ्यशाली भारत घडवण्याचं सामर्थ्य, उद्याचा सामर्थ्यशाली भारत घडवण्याची प्रतिज्ञा या शिबिरातून शिकणार आहेत. आमची संस्कृती जपण्याचं काम ही मुलं शिकणार आहेत. आमचा परिसर नावलौकिक करण्याचं सामर्थ्य मुलांना शिकणार आहेत. आणि ते तुम्ही घडवलं म्हणून तुम्ही अभिनंदनाला, कौतुकाला आणि सर्व गोष्टीला तुम्ही पात्र आहात. इथं तुमच्या समोर दुसऱ्या एका उद्देशाने मी इथं आलो. खरं तर मला ते जाहीर करायचं नव्हतं हरिभाऊ, पण आता मुद्दामून सांगतो. माझा पुतण्या इथे बसलेला आहे, श्रीकांत चव्हाण. त्याचे वडील 5-6 वर्षापूर्वी अपघातामध्ये गेलेले आहेत. म्हणून त्याच्या पुण्यस्मरणासाठी, माझ्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणासाठी आमच्या दोघांच्याकडून आपल्या या पवित्र कार्यासाठी 11,101 रुपये मी आपल्याला जाहीर करतो. त्याचा चेक पुढच्या भेटीत मी आपल्याकडं निश्चितपणे सुपूर्द करेन. कारण तुम्ही इतकं चांगलं काम करताय, नुसतं बोलून चालणारं नाही, बोलून हे करण्याचं उपयोगाचं काम नाही. जेव्हा प्रशांत मोठं काम करायचं असतं तेव्हा त्याला आर्थिक पाठबळही असावं. आणि ते आर्थिक पाठबळ जे आहे ते अतिशय निरपेक्ष वृत्तीने जेव्हा आपण करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये
ही उतराई होण्याची भावना असते. कारण मी आज जो समोर आहे, माझी जडणघडण जी झालेली आहे ती माझ्या बोरीपारतीतल्या सवंगड्यांच्या बरोबर झालेली आहे. अनेक नावं घेता येतील. शाळेतला वर्गमित्र आहे ते माझा हरिभाऊ आहे. मध्यंतरी एक ज्याचं प्रथम पुण्य स्मरण झालं, मल्हारी दादा गडदे. आम्ही एका वर्गातले होतो, फक्त वयाने तो 2 वर्षानं आमच्यापेक्षा मोठा होता. लहानपणापासून शरीर सदृढ होतं, पण आयुष्याची प्रत्येकाची जी जडणघडण होते ती आपल्या आई पांढरीपासून होते, आपल्या इथल्या भेंड्यापासून होते, आपल्या इथल्या सगळ्या मित्रांच्या याच्यातून होते. आणि मग त्याच्यातून जर पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपल्याला काही देता आलं ते आपण देत जावं. गेली सातत्यानं 3 वर्ष माझं कुटुंब, आमची इथले जे काकासाहेब थोरात हायस्कूल आहे तिथल्या प्रत्येक मुलाला आम्ही अर्धा डझन हरिभाऊ वह्या देतो. जवळजवळ 60 डझन वह्या दरवर्षी जून महिन्यामध्ये आम्ही देतो. शेजारी सद्गुरू विद्यालय बारावकर नानांचं, तिथल्या 80 मुलांना बारावकर नाना आम्ही हे 80 गणवेश आणि प्रत्येक मुलाला अर्धा डझन वह्या हे देतो. खरं तर जे दिलेलं आहे ते मानेसर सांगायचं नसतं, पण ते यासाठी इथं सांगणं असं वाटतं की आपल्या गावासाठी आपल्याला जर काही करता आलं चांगलं तर ते आपण निश्चित करावं. पाठीमागे बसलेला पोपट आहे तो म्हणाल, माझ्यासाठी काय केलेलं आहे तुम्ही? माझा सदैव तुला प्रत्येक कामासाठी पाठिंबाच आहे. हा सुद्धा खूप मोठा आहे. यथावकाश त्यालाही पुढे तुझ्या चांगल्या पवित्र कार्याला आमचं पाठबळ नक्कीच राहील. मधी दादा तुमच्या स्टेटसवर मी पाहिलं की एकत्रित जयंतीचा तुम्ही समारोह केलेला होता आणि त्याच्यात आपण सगळी मंडळी एकत्रित सामील झाला का? हे सगळं मिळालेलं यशच आहे ना. त्यामुळं उपस्थित मुलांनो, पुन्हा एकदा तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी परमेश्वराकडे एकच मागणं मागेन की हे परमेश्वरा, या मुलांचं उद्याचं आयुष्य या भारतवर्षाच्या जडणघडणीमध्ये जावं आणि ही जडणघडण करण्यासाठी गुरुत्वाचे आशीर्वाद या उपस्थित सर्वांचे तुम्हाला लाभलेले ते अखंडपणे असेच लाभत जावं, एवढीच मनोभावे प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. योगाने भेट